बीडवासियांचे ग्रामदैवत कंकालेश्वर मंदिरासाठी तब्बल 9 कोटी रुपयांचा निधी स्वर्गीय अजितदादांनी दिला होता। पुरातत्व विभागाच्या देखरेखीत हे काम सुरू झाले, मात्र अत्यंत कासवगतीने हे काम सुरू आहे। या ठिकाणी कोणती कामे केली जाणार आहेत, कधीपर्यंत केली जाणार आहेत, याबाबत कोणतीही माहिती संबंधित यंत्रणेकडून जाणीवपूर्वक देण्यात येत नव्हती। त्याचबरोबर या ठिकाणी कोणताच माहिती फलक देखील लावण्यात न आल्याने संबंधित यंत्रणेला दादांना अपेक्षित काम करायचे नाही का, असा प्रश्न बीडकरांच्या मनात उपस्थित होत असल्यामुळे दादांना अपेक्षित काम पूर्ण होणार का आणि दादांना अपेक्षित काम उपमुख्यमंत्री बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा वहिनी पवार पूर्ण करून घेतील का, या मताळ्याखाली न्यूज इंडिया 23 ने 1 महिनाभरापूर्वी या ठिकाणी सुरू असलेल्या कामाचा स्पेशल रिपोर्ट दाखवला होता। आज राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांनी याची दखल घेत या विकास कामांची पाहणी करत कामाचे उद्घाटनही केले। दादांना जसे अपेक्षित काम आहे त्याचप्रमाणे हे काम करण्याच्या सक्त सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या। मंदिराच्या मूळ सौंदर्याला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेण्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी आमदार धनंजय मुंडे, आमदार विजयसिंह पंडित, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, मंदिर विश्वस्त राणा चौहान, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पुरातत्व विभागाचे अधिकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता या पुरातत्व विभागाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांनी दिलेल्या सूचना गांभीर्याने घेऊन दादांना अपेक्षित असणारे काम पूर्ण करावे लागणार आहे। ते पूर्ण होईल का नाही हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे। मी प्रमोद पुसरेकर, न्यूज इंडिया 23 बीड।